नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 30 मे 2025। मी जात आहे धुळ्याकडे। ही पारोळा रोड आहे आणि या ठिकाणून म्हणजे हे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्ह्याची बॉर्डरवर आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर पाहू शकता इकडल्या भागामध्ये कापूस लागवड झालेली आहे। 15 मेला लावलेले कापूस एवढाले, पण या ठिकाणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी, इतका पाऊस पडला, मग आता उघडणार कधी? तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे उद्यापासून 31 मे पासून तर 6 जून पर्यंत असं जोरानं वारं सुटणार आहे। पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीची कामं या 6 जून पर्यंत करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7, 8, 9, 10 जून 4 दिवस परत पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। आणि ते 7, 8, 9, 10चा पाऊस भाग बदलत पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र 6 जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। फक्त आजपासून बघा तुम्ही, आज जोरानं वारे सुटतील, वारे सुटल्याच्या नंतर काय होईल, उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात काय झालं, इतका पाऊस पडला, आणखीन जवळपास 8, 8, 10 दिवस वापसा होत नाही। पण माझी विनंती, ज्यांचं रान जसं तयार होईल तसं तुम्ही तयार करा, कारण की राज्यामध्ये 7, 8, 9, 10 जूनला परत थोडा पाऊस येणार आहे, तुम्ही हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे राज्यात 7, 8 जूनचा पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा या म्हणजे सगळ्या विभागामध्ये पडणार आहे। 7 जून ते 10 जूनच्या दरम्यान तो पाऊस असणार आहे, तो भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात। पण 6 जूनपर्यंत म्हणजे आज 30 मे पासून ते 6 जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, खूप काही मोठा पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। अचानक वातावरणात बदल की ती दिला जाईल। धन्यवाद।